झाली आहे ती म्हणजे 9. दुसरं षटक चालू आहे. अविनाश कांबळे गोलंदाजी करतायत हर्ष कुरणे यांना. तिसरा चेंडू या षटकातील सामोरा जातोय हर्ष. आणि हा चेंडू सोयर मारा. पंचांचा निर्णय. लेग साईडच्या दिशेने चेंडू बाहेर गेला आणि पंचांनी हात उंचावून सोयर माराचा इशारा केलाय. धावसंख्या वाढत होते ती म्हणजे 10. दुसरं षटक चालू आहे आणि 2 चेंडू झालेले आहेत. तिसरा चेंडू हर्ष यांना. आणि हा चेंडू आखूड टप्प्याचा सुंदर चेंडू पूर्णपणे फसले आहेत. कट मारण्याचा प्रयत्न होता हर्ष यांचा, परंतु बॅटीचा आणि चेंडूचा काही संपर्क झालेला नाहीये आणि एक निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळतंय ते म्हणजे अविनाश कांबळे यांना. पुढील चेंडू घेऊन हर्ष यांना. आणि हा चेंडू उलटा चेंडू. पाहूया झेल होतोय का. 3 खेळाडू धावलेले आहे चेंडू मागे, परंतु त्याचा काही फायदा झालेला नाहीये. चेंडू तिघांच्या मध्ये पडला. पाहूया पंचांचा निर्णय काय होतोय. पंच कमिटीशी काही सल्ला मसलत करतील, आपला निर्णय देतील. तोवर कोणी मैदानामध्ये जायचं नाहीये. पंच आणि कमिटी यांचा निर्णय हा अंतिम राहील याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. बाकी कोणी खेळाडूंनी पंचांच्या आणि कमिटीच्या जवळही जायचं नाहीये. पाहूया पंचांचा निर्णय काय होतोय. उलटा चेंडूचा पुरेपूर समाचार घेऊ नाही शकले. पंचांनी निर्णय दिलाय. एक घोषित धाव. धावसंख्या वाढत होते ती म्हणजे 11. 4 चेंडू झालेले आहेत दुसऱ्या षटकातील. 11 धावा झाल्या आहेत. एक घोषित धाव मिळाल्यामुळे हर्ष कुरणे हे स्ट्राईक एंडला राहतील. दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू घेऊन अविनाश कांबळे गोलंदाजी करतील. हर्ष कुरणे यांना 5वा चेंडू. पाहूया. आणि हा चेंडू आखूड टप्प्याचा भिरकावलाय दुसऱ्या जाळीच्या दिशेने. चेंडू कौलार पडलाय. पंचांनी निर्णय दिलाय. एक घोषित धाव. धावसंख्या वाढत होते ती म्हणजे 12. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे अजून. 12 धावा झालेल्या आहेत. एक गडी बाद झालाय टाटा बुल्स या संघाचा. शेवटचा चेंडू हर्ष यांना. आणि हा चेंडू आखूड टप्प्याचा होता. पॉइंट आणि कव्हरच्या दिशेने भिरकावला. घोषित रेषे पलीकडे. एक घोषित धाव मिळते हर्ष यांना. 2 षटकानंतर टाटा बुल्स संघाची धावसंख्या झाली आहे 13. एक गडी बाद 13 धावा. 2 ओव्हर 13 धावा. एक गडी बाद. आजच्या सर्व सामन्यांना वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं षटक घेऊन पेडणेकर स्वतः आलेले आहेत. पहिला चेंडू ज्याला सामोरं जाईल अक्षय. पहिला चेंडू. काही वेळातच 2 षटकानंतर 13 धावा झाल्या आहेत. एक गडी बाद. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा भिरकवलाय आणि बाद. पहिल्या चेंडूवर बाद केलेला आहे अक्षय यांना. संघाचे ओनर आहेत पेडणेकर. त्यांनी स्वतः जबाबदारी घेतली आहे आपल्या संघाला एक चांगल्या परिस्थितीत आणण्याची आणि पहिल्याच चेंडूवर त्यांनी एक चांगलं असं यश मिळवून दिलंय संघाला. आणि अक्षय याच्या रूपाने दुसरा हादरा बसतोय टाटा बुल संघाला. तंबूत परततायत अक्षय. नवीन फलंदाज येत आहेत ते म्हणजे हरीश फाटक.
आक्रमक असे फलंदाज सलामीला येतात, परंतु या सामन्यात ते 2 गडी बाद झाल्यावर आले आहेत. पेडणेकर दुसरा चेंडू आणि पंचांनी डेड म्हणून दिलेलं आहे. काहीसं तांत्रिक अडचण आली आहे. त्यामुळे फलंदाज चेंडू खेळले नाही आणि पंचांनी याला डेड बॉल म्हणून इशारा केलाय. पुढील चेंडू षटकातील दुसरा चेंडू घेऊन येत आहेत. पेडणेकर सामोरे जातील हरीश पाठक. हॅलो, सोयर मारायचा इशारा होतोय दुसऱ्या चेंडूवर. हॅलो, दुसरा चेंडू सोयर मारा. हॅलो, शेवटचा चेंडू या षटकातील आणि त्यालाही सामोरा जाईल तो म्हणजे हर्ष कुरणे. दोनही फलंदाज आक्रमक शैलीमध्ये खेळण्यासाठी नावाजलेले आहेत. पाहूया या चेंडूवर काय होतंय. हा चेंडू आखूड टप्प्याचा. समीर यांच्याकडे चेंडू जातोय, परंतु काहीस त्यांनी अडवण्यामध्ये अपयश. चेंडू वर मिळतोय एक धाव आणि हे षटक असं संपलेलं आहे. धावसंख्या वाढत झाली आहे, ती म्हणजे 25. पेडणेकर यांच्या या गोलंदाजीवर 12 धावा आल्यात, 25 धावा झाल्या आहेत. 2 गडी बाद 25 3 षटकांमध्ये. टाटा बुल संघ जो मागील सामना हरून आले आहेत, काहीसा अभ्यास केलाय त्यांनी आपल्या संघाच्या बांधणीमध्ये आणि काही नवीन व्यूहरचना घेऊन आले आहेत. जे हरीश पाठक मागील सामन्यात सलामीला आले होते, ते आता टू डाऊन आले आहेत आणि ते आल्यानंतर एक आक्रमक असं रूप धारण केलंय दोन्ही फलंदाजांनी. 12 धावा काढलेल्या मागील षटकामध्ये. पुढील गोलंदाज गौरांग. वैयक्तिक पहिलं आणि संघाचं
चौथं षटक घेऊन आले आहेत. पहिला चेंडू भिरकावलाय, पाहूया पंचांचा निर्णय. एक घोषित धाव. यानंतरचा सामना टाटा वुल्फ विरुद्ध टाटा टायगर्स. दोन्ही संघांनी समालोचन कक्षाकडे यायचंय. पुढील चेंडू. हा चेंडू ओव्हर पिच, पाहूया. रनआउटचा चान्स होता, परंतु रनआउट घेतलेला नाहीये हरीश यांना. निर्धाव चेंडू दरम्यान आलेला आहे. धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 26. 2 चेंडू झालेले आहेत. मागील सामन्यात 22 धावा करणं अवघड झालेलं. आता 26 धावा झालेल्या आहेत आणि अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया आपल्या संघाला कुठवर नेत आहेत टाटा बुल्सचा संघ. गौरांग तिसरा चेंडू घेऊन सामोरं जातोय हरीश पाठक. आणि फुल टॉस होता. समोर गेलेला चेंडू आणि घोषित क्षेत्र पलीकडे गेलाय. त्यामुळे एक धाव मिळते, ती म्हणजे हरीश पाठक यांना. धाव संख्या झाली 27. 2 गडी बाद, 27 धावा. 3 चेंडू झाले त्या षटकातील. 3 चेंडू शिल्लक. पुढील चेंडू आखूड टप्प्याचा भिरकावलाय. घोषित रेषे पलीकडे चेंडू जातोय. एक घोषित धाव मिळते. पंचांना नवीन चेंडूची मागणी होते. 4 चेंडू झालेले आहेत. 4 चेंडू झाले आहेत. धाव संख्या 28. 2 चेंडू शिल्लक. पुढील चेंडू. ओव्हरपिच चेंडू, बॅटीची कड घेऊन बाद झाले आहेत. हरीश पाठक एका आक्रमक फलंदाजीनंतर बाद झाले आहेत. बॅटीची कड घेऊन चेंडू. झेल बाद झाले आहेत. 13 धावांवर वैयक्तिक बाद झाले आहेत हरीश पाठक. त्यांनी आल्यावर एक वेगळी अशी गती दिली धावसंख्येला आणि 13 धावा वैयक्तिक करून बाद झाल्या आहेत. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. आरव दया फलंदाजीसाठी शेवटचा चेंडू. आखूड टप्प्याचा चेंडू आणि अडवलाय. आणि पाहूया पंचांनी काय करतायत. आउट झालेला आहे. धाव मिळालेली नाहीये आणि धावसंख्या झाली आहे ती म्हणजे शेवटची धावसंख्या 28. 4 षटकांमध्ये 28 धावा झाल्या आहेत टाटा बुल संघाच्या. आणि टाटा ईगल संघाला सामना जिंकण्यासाठी 29 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे. आजच्या टाटा प्रीमियर लीग या सर्व सामन्यांसाठी ट्रॉफी स्पॉन्सर पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी मयूर वसंत चव्हाण यांच्यातर्फे. द्वितीय पारितोषिक हे चंद्रकांत कृष्ण पाटील यांच्या तर्फे. तर सिरीज बॉलर आणि बॅट्समन या सर्व ट्रॉफीज प्रकाश तुकाराम राणे यांच्या तर्फे देण्यात येणार आहेत. तर मॅन ऑफ द मॅचेस सातप्पा कृष्णा पाटील यांच्या स्मरणार्थ बेस्ट फिल्डर शमा आडविलकर रागी यांच्या स्मरणार्थ. तर रायझिंग स्टार याची ट्रॉफी उमाकांत दुधवडकर यांच्या स्मरणार्थ येथे देण्यात येणार आहेत. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. अतिशय सुंदर आणि अटीतटीचे सामने आपल्याला सकाळपासून पाहायला मिळत आहेत.
यामागील सामना टाटा शार्क आणि टाटा लायन्स जो फार अटीतटीचा सामना झाला होता. 22 धावा करायच्या होत्या टाटा लायन्स संघाला. परंतु त्या 22 धावा करण्यासाठी जो मोलाचा हातभार लावला होता, तो साई शिंदे याला आज सामन्याचा सामनावीर म्हणून पुरस्कार देण्यात येत आहे आणि त्यांना सन्मान चिन्ह हे प्रतीक नागले यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. मागील सामन्याचा सामनावीर साई शिंदे यांना मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यात येते आहे. अतिशय मोक्याच्या क्षणी येऊन त्यांनी 6 धावा केल्या आणि आपल्या संघाचा धावफलक 22 धावांपर्यंत नेण्यात मोलाची मदत केली त्यांनी. या पुढील सामना टाटा टायगर्स विरुद्ध टाटा वुल्फ दोन्ही संघाचे कर्णधार समालोचन कक्षाकडे यायचं आहे. दोन्ही संघांचा कर्णधार समालोचन कक्षाकडे यायचा आहे आणि नाणेफेकीचा कौल उरकून घ्यायचा आहे. 24 चेंडू 29 धावा सामना जिंकण्यासाठी लक्ष टाटा ईगल्स संघासमोर. टाटा बुल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 28 धावा टोपून काढल्या आहेत आणि 29 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो म्हणजे टाटा ईगल्स या संघाला. गोलंदाजीसाठी करण चव्हाण आणि सलामीची जोडगोळी ओमकार आणि निरंजन. टाटा ईगल्स संघाकडून सलामीची जोडगोळी गोलंदाजी सुरुवात करतील ती म्हणजे करण. 29 धावांचा पाठलाग करायचा आहे. चेंडू आहे 24. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा ज्यावर एक धाव मिळते ओमकार यांना. आपलं वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं खाता उघडलंय. धावसंख्या झाले 1. 29 धावांचं लक्ष पार करायचं आहे टाटा ईगल्स संघाला. दुसरा चेंडू सामोरे जातील निरंजन. दुसरा चेंडू. दोन्ही संघ मागील सामना गमावून आले आहेत त्यामुळे दोन्ही संघांना सामना जिंकणं महत्वाचं आहे. दरम्यान हा चेंडू भिरकावून दिलाय टाटा मिलच्या दिशेने. पाहूया पंचांचा निर्णय. एक घोषित धाव. धावसंख्या वाढत झाली आहे. 2 चेंडू 2 धावा. 2 चेंडू 2 धावा. पुढील चेंडू आणि हा चेंडू भिरकावलाय. पाहूया झेल होतोय का आणि झालेला आहे. बाउंड्री लाईनवर सीमारेषेवर झेलबाद झालेत निरंजन. अक्षय बोबले यांनी सुंदर असा झेल पकडलाय. आपल्या डोक्याच्या वर चेंडू होता परंतु अचूक असा त्यांनी तो टिपलाय आणि निरंजन यांना तंबूचा रस्ता दाखवलाय. तिसऱ्या चेंडूवर हा बसलेला पहिला हादरा टाटा ईगल्स संघाला. 2 धावा वर पहिला गडी बाद. टाटा ईगल्स संघाचा जे 29 धावांचा पाठलाग करतायत. टाटा टायगर्स या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. या पुढील होणारा सामना दरम्यान करण यांना पहिल्याच षटकामध्ये यश मिळालंय तिसऱ्या चेंडूवर. पुढील चेंडू आणि हा चेंडू ओव्हर पिच पद्धतीचा भिरकावून दिलाय. तो म्हणजे गौरांग यांनी
निरंजन बाद झाल्यावर आलेले नवीन फलंदाज ज्यांनी आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या वाढवण्यात यश. धावसंख्या वाढत झाली आहे ती म्हणजे 3. 4 चेंडूंमध्ये 3 धावा आणि 1 गडी बाद. पुढील चेंडू फुल टॉस आणि त्याला लांबच्या लांब फिरकावून दिलाय दुसऱ्या चाळीच्या दिशेने. पंचांचा निर्णय 2 घोषित धावा. धावसंख्या वाढत झाली आहे ती म्हणजे 5. 5 चेंडू 5 धावा झाल्या आहेत. नवीन चेंडूंची मागणी होते आहे. चेंडू गेलाय आणि हरवलाय. त्यामुळे चेंडू आलेला आहे पुन्हा एकदा. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. गौरांग सामोरा जातोय करण यांना आणि हा चेंडू ओव्हर पिच चेंडू पूर्णपणे फसले आहेत. चेंडू हळूवारपणे तटवण्याचा प्रयत्न फसले आहेत आणि निर्धाव चेंडू टाकण्यात यश करण यांना. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा झाल्या आहेत. रमेश भाई बहुत ही अच्छा कीपिंग कर रहा है रमेश भाई. एक षटक 5 धावा आणि 29 धावांचं लक्ष आहे आता उर्वरित 18 चेंडूंमध्ये आता 24 धावा करायच्या आहेत. 8च्या सरासरीने धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. टाटा ईगल संघाला 18 चेंडू 24 धावा. पुढील षटक घेऊन हर्ष सामोरा जातोय तो म्हणजे ओमकार. त्याला 18 चेंडू 24 धावा. पहिला चेंडू आणि हा फुलटॉस चेंडू आणि बाद. फुलटॉस चेंडूवर ओमकार यांनी चेंडू मारला तो म्हणजे थेट हर्ष यांच्याच हातात. आपला चेंडू गोलंदाजीवर झेल पकडून बाद केलाय ओमकार यांना. आणि काहीसे नाराज स्वतः झाले आहेत परंतु तंबूत परत आहेत. ओमकार दुसरा हादरा बसतोय टाटा ईगल संघाला. एक अवघड श्रीनिवास दया संघाचे कर्णधार आलेले आहेत खेळपट्टीवर. आपला संघ अडचणीत सापडलाय. पाहूया आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतायत. हर्ष यांचा दुसरा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस फिरकावून दिलाय पहिल्या जाळीच्या दिशेने. पंचांचा निर्णय होतोय. एक घोषित धाव. धावसंख्या वाढत होते ती म्हणजे 6. 6 धावा झालेल्या आहेत. 2 गडी बाद झाले आहेत. हर्ष यांच्या षटकातील हा तिसरा चेंडू. यावेळी मात्र चेंडूचा टप्पा पडला आणि श्रीनिवास दया यांना काही कळलेला नाहीये. चेंडू लागतो त्यांच्या अंगाला. निर्धाव चेंडू हर्ष यांचा. धावसंख्या आहे तशीच 6. पुढील चेंडू हर्ष यांचा आणि हा चेंडू भिरकावलाय दुसऱ्या जाळीच्या दिशेने चेंडू जातोय. पंचांचा निर्णय पाहूया. 2 घोषित धावा. धावसंख्या वाढत झाली आहे ती म्हणजे 8. काहीशी हळूवार पद्धतीने धावसंख्या वाढते आहे. दुसरा षटक चालू आहे आणि 8च धावा झाल्या आहेत. 29 धावांचा पाठलाग करतायत ईगलचा संघ. पुढील चेंडू हर्ष यांचा श्रीनिवास दया यांना. हा चेंडू आखूड टप्प्याचा पाहूया. पंचांचा निर्णय 22च्या रूपाने धाव मिळते ती म्हणजे टाटा ईगल संघाला. पुढील चेंडू
यावेळी पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न रमेश भाई बॉल छोड दिया. धावसंख्या वाढते एक धावेने आणि धावसंख्या झाली आहे 2 षटकानंतर 10 धावा. 2 षटकानंतर 10 धावा झाल्या आहेत आणि उर्वरित 12 चेंडूंमध्ये 29 धावा करायच्या आहेत. 19 धावा सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू 19 धावा सामना जिंकण्यासाठी. पहिल्या 12 चेंडूत 10 धावा झाल्या आहेत. उर्वरित 12 चेंडूत 19 धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. नवीन गोलंदाज आरव दया गोलंदाजीसाठी आले आहेत. वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरा षटक घेऊन सामोरं जाईल त्याला गौरांगी आणि पहिल्या चेंडूवर उंच फटका मारण्याचा प्रयत्न फसलाय. एक धाव मिळते आहे गौरांग यांना आणि आता अतिशय द्वंद्व असेल ते म्हणजे श्रीनिवास दया यांना त्यांच्या मुलाच्या गोलंदाजीला त्यांना सामोरं जायचं आहे. मोठा फटका मारायचा की एक रन काढून दुसऱ्याकडे स्ट्राईकला जायचं या विचारात असणार ते. 11 चेंडू 18 धावा सामना जिंकण्यासाठी आणि हा चेंडू फसवलं होतं काहीसं वाईट चेंडू थोडेसे पुढे गेलेले परंतु वेळेत ते आपल्या क्रीज मध्ये आले. एक धाव वाढते. आता इगल संघाची धावसंख्या वाढत झाली आहे 12. पिता पुत्राची आपल्याला इकडे आमना सामना पाहायला मिळतोय. पुढील चेंडू काहीस क्षेत्ररक्षणामध्ये बदल त्यामुळे पुन्हा एकदा गोलंदाज मागे जात आहेत. आरव त्यांच्या पप्पांना गोलंदाजी करतोय आणि हा चेंडू भिरकावून दिलाय. पाहूया पंचांचा निर्णय 6 धावा. जरी त्यांचा मुलगा असला तरी श्रीनिवास दया यांनी त्यांची दया केली नाहीये. त्यांचं आडनाव दया आहे. धावसंख्या झाली आहे 18 धावा झाल्या आहेत. श्रीनिवास यांचा सरनेम तरी दया असलं तरी त्यांनी दया दाखवली नाही आपल्या मुलावर. 18 पूर्णपणे सामन्याला कलाटणी देणारा क्षण आहे. हा षटकार या सामन्याला कलाटणी देऊ शकतो. सहा चेंडू 11 धावा सामन्याला कलाटणी मिळते. टाटा ईगल्स आतापर्यंत मॅच मध्ये नव्हते एका षटकारामुळे मॅच मध्ये आले आहेत. पुढील चेंडू आरव याचा आणि हा चेंडू पुन्हा एकदा भिडकावलाय कारखान्याच्या दिशेने 2 घोषित धावा. श्रीनिवास दया उत्कृष्ट अशी फलंदाजी करतायत. धावसंख्या वाढत झाली आहे ती म्हणजे 20. 3 चेंडू झाले आहेत 9 चेंडू 9 धावा सामना जिंकण्यासाठी. 9 चेंडू 9 धावा. आतापर्यंत बुल्स या मॅच मध्ये वर्चस्व गाजवत होते. 2 या फटक्यांनी सामन्याला कलाटणी दिली आहे. पुढील चेंडू आणि हा चेंडू कापलाय आणि संतोष यांनी चेंडू अडवला आणि पाहूया धावबाद सोडलेला आहे आरव यांनी. पूर्णपणे सामन्याला कलाटणी मिळते. अतिशय चुरशीचा सामना पाहायला मिळतो आपल्याला. क्षणाक्षणाला मॅच फिरते. 8 चेंडू 8 धावा सामना जिंकण्यासाठी. संतोष यांनी सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं परंतु गोलंदाजाला धावत घेणं जमलं नाही. पुढील चेंडू फलंदाज थांबलेत. गोलंदाज पुन्हा जातील. 8 चेंडू 8 धावा 4-4 षटकांचे सामने इनिंग आहे. पुढील चेंडू
लान्स केलाय लेग साइडच्या दिशेने. चेंडू जातोय घोषित रेषे पलीकडे. एक घोषित धाव मिळते गौरांग यांना. आता थोडंसं डोकं लावून खेळले तर सामना अतिशय चांगल्या रीतीने जिंकू शकतात ते. 7 चेंडू 7 धावा. 7 चेंडू 7 धावा. पूर्णपणे पहिले 6 षटक. टोटल 8 षटकाचा सामना आहे. 6 षटक पूर्णपणे बुल्स भारी होते. ईगल्सनी कमबॅक केलं या षटकामध्ये. 7 चेंडू 7 धावा. सामना जिंकण्यासाठी 7 चेंडू 7 धावा. गौरांग स्ट्राईकला. आरव आणि हा चेंडू झेल उडालाय पाहूया बॅटीची कड घेऊन. परंतु चेंडू जातोय घोषित रेषे पलीकडे. एक घोषित धाव मिळते गौरांग यांना. धाव संख्या वाढत झाली आहे ती म्हणजे 23. 6 चेंडू 6 धावा. सामना जिंकण्यासाठी 6 चेंडू 6 धावा. एक महागडं असं षटक आरव यांचं. 13 धावा त्यांनी दिल्या या षटकामध्ये आणि पूर्ण सामन्याला कलाटणी मिळाली. 6 चेंडू 6 धावा. सामना जिंकण्यासाठी गौरांग आणि श्रीनिवास, ज्यातील श्रीनिवास दया यांनी अतिशय आक्रमक अशी फलंदाजी केली आणि सामन्याला कलाटणी दिली आहे. मागील षटकामध्ये 6 चेंडू 6 धावा. सामना जिंकण्यासाठी 6 चेंडू 6 धावा. आणि शेवटचं षटक घेऊन कोण येणार यावर बरीच मोठी चर्चा झाल्यानंतर चेंडू आपल्याला दिसतोय तो म्हणजे अक्षय मोरे यांच्या हातात, अक्षय बोबले यांच्या हातात. 6 चेंडू 6 धावा. 29 धावांचं लक्ष्य होतं. पहिल्या 2 षटकांमध्ये फक्त 10 धावा केलेल्या ईगल संघाने आणि मागील षटकात 13 धावा केल्या. 6 चेंडू 6 धावा. अक्षय बोबले वैयक्तिक पहिलं आणि संघाचं निर्णायक षटक घेऊन श्रीनिवास यांना हा चेंडू लेग साइडच्या बाहेर. पंचांचा निर्णय स्क्वेअर मारा. आणि 6 चेंडूत आता फक्त 5च धावा हव्यात सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडू 5 धावा. आणि हा चेंडू पाहूया पंचांचा निर्णय. एक धाव तर पळून काढलेली आहे श्रीनिवास यांनी. पंचांचा निर्णय एक घोषित धाव. पुन्हा एकदा श्रीनिवास दया जातील फलंदाजीला. 5 चेंडू 4 धावा. सामना जिंकण्यासाठी 5 चेंडू 4 धावा. पुढील चेंडू अक्षय यांचा श्रीनिवास यांना. आणि हा चेंडू पुन्हा एकदा ग्लान्स करण्याचा प्रयत्न पाहूया. एक धाव तर पळून मिळते. पंचांचा निर्णय स्क्वेअर मारा. 2 धावा अजून मिळत आहेत. 27 धावा झालेल्या आहेत. 4 चेंडू 2 धावा. 27 धावा झालेल्या आहेत. 5 बॉल. ओके. 5 चेंडू 2 धावा. 5 चेंडू 2 धावा. पूर्णपणे सामन्याला कलाटणी मिळालेली मागच्या षटकात. आणि हा चेंडू कव्हरच्या दिशेने गेलाय क्षेत्ररक्षकाकडे. चेंडू अडवून पुन्हा देईपर्यंत एक धाव मिळते गौरांग यांना. 4 चेंडू एकच धाव. सामन्यात धावांची बरोबरी झाली आहे. एकच धाव पाहिजे सामना जिंकण्यासाठी. आणि हा चेंडू प्लेट केलाय आणि धावून सुटलेत आणि धाव बाद झाले आहेत. हातात चेंडू मारून धावण्याचा प्रयत्न होता श्रीनिवास यांचा. आतापर्यंत उत्कृष्ट फटकेबाजी केलेली, परंतु
आतापर्यंत एवढे सुंदर फटके मारले, परंतु शेवटच्या धावेसाठी हातात खेळून धावण्याचा प्रयत्न होता आणि वैयक्तिक 14 धावा करून श्रीनिवास 14 धावांची तुफानी अशी फलंदाजी करून बाद झाले आहेत श्रीनिवास दया. नवीन फलंदाज आर्य आवळे. हॅलो, 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 हॅलो. 3 चेंडू 1 धाव. आर्य कावळे फलंदाजीसाठी, अक्षय भोबळे गोलंदाजीसाठी. आणि हा चेंडू फिरकावला उंच. पाहूया, एक घोषित धाव आणि सामना जिंकलाय ईगल संघाने. ईगल संघ सामना जिंकलेला आहे. अतिशय अनएक्सपेक्टेड विजय असा आपल्याला म्हणता येईल. आणि हा सामना ईगल संघाने अतिशय सुरेखरित्या असा जिंकलाय.